पोलीस ठेवला नाही, यांची अक्कल गहाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल गाळप केली होती? अरे तिथं 28 लोक जर तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे 2-3 सैनिक ठेवले असते तर 28 मरण पावले नसते. सदिच्छा भेट घेणार आहे का तुम्ही? सध्या ते नाहीच आहे ना इथं. आले का? आले असेल तर भेट घेऊ. तुम्ही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार म्हणताय, पण महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठा सगळीकडे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात. एवढं मूर्ख सरकार आहे. जिथं 28 जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही, यांची अक्कल गहाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल गाळप केली होती? अरे तिथं 28 लोक जर तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे 2-3 सैनिक ठेवले असते तर 28 मरण पावले नसते. पण मूळ अमित शाहने तर कबूल केलं, हमारी चूक हो गई तो 28 लोग अगर वहां शहीद होते हैं तो अब किसको मारना चाहिए? आणि इथं पहा ना बंदोबस्त, रक्तदानासाठी बंदोबस्त. म्हणजे इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजायचं असन तरी बंदोबस्त होत आहे. एवढी मूर्खता आहे देशामध्ये. उलट 4-5 पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं. ते आमचे भोसले साहेब, मिनिस्टर साहेब इथं येऊन रक्तदान करून सामील झाले असते, म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी, एवढे 2 शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला. पण ते दानत्व गेलं, संपलं. शेतकऱ्यांच्या पाठीमागे ही सरकार नाहीये, ज्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते त्यापैकी कुठलंच आश्वासन पाठीमागं नाही. मी तुम्हाला सांगितलं कर्नाटकचं बजेट कितीचं आहे? 3 लाख कोटीचं. तरतूद किती आहे? 45,000 कोटी. आमचं बजेट आहे 7 लाख कोटीचं, त्याच्यापेक्षा दुप्पटनं मोठं आहे. आणि तरतूद किती आहे? 9,000 कोटी. कसं सरकार सोबत आहे आमच्या? कसं म्हणणार सोबत आहे? आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते? 7-12 कोरा कोरा कोरा. बोला ना, तोंड काय बनाय? फेमिकॉल टाकलं का तोंडात? बोलले पाहिजे ना ते.